नमस्कार सर्वांना. आणि सर्वांना तर माहितीच आहे की कोल्हापूरमध्ये कसली घटना झालेली आहे. कोल्हापूरमध्ये महादेवी माधुरी नावाची हत्ती होती. तिला वन विभागाकडे पाठवलं गेलं. 35 वर्ष तिने त्या गावामध्ये घातले. म्हणजे ती आयुष्य जगली. तिचं सर्वांसोबत प्रेमाने हॅपी राहिली. सर्वांनी तिची काळजी घेतली. तिने पण सगळ्यांचं एंटरटेनमेंट केलं. आणि ऐनवेळी म्हणजे आता जेव्हा ती सगळ्यांसोबत घुलमिल झाली, म्हणजे सगळ्यांसोबत रमली, ती राहिलीची तिला सवय झाली त्या गावामध्ये, तेव्हा तिला अचानक नेलं गेलं. विचार करा, आपल्या गावामधून आपल्या गावाकडचे लोक जर आपल्याकडे आले, आपण राहतो सिटीमध्ये, समजा विचार करा आपण राहतो सिटीमध्ये, अचानक जर आपल्याकडे कोणी आलं तर त्यांना आपल्याकडे जास्त वेळ राहू वाटत नाही. कारण काय बरं, विचार करा. त्याचं कारण असं आहे की त्यांना गावातलं वातावरण सोडून सिटीमध्ये करमत नाही. ते 2 दिवस पण राहत नाही. ते माणसं असून राहत नाही. त्यांना गावाकडे फ्री राहण्याची सवय असते, त्यामुळे ते इथं राहू शकत नाही. तसंच तो वन विभाग जो प्रकार, जो स्पॉट आहे, तो तिच्यासाठी म्हणजे चांगला नाही आहे. म्हणजे चांगला आहे, प्राणीच राहतात तिथे पण, परंतु ती जी लोकांच्या सानिध्यात राहिलेली आहे माधुरी, ते वातावरण तिला सूट होणार नाही आहे. आणि आपली ज्या गोष्टींची लाईफस्टाईल असते ना, आपली जगण्याची सवय असते ना, ती सवय अचानक मोडू शकत नाही. आज माधुरी अक्षरशः आपण बघतोय व्हिडिओमध्ये की जेव्हा तिला घेऊन जातात तेव्हा गावकरी किती रडतात आणि ती पण किती रडते. ह्या फिलिंग्सचा कोणी विचार केला आहे का? त्यांच्या म्हणजे गावकऱ्यांचा आणि तिच्यातला जो बॉन्डिंग आहे, जे नातं आहे, त्याचा कोणी विचार केला आहे का की त्यांना काय त्रास होईल. तिची जर काळजी घ्यायची, तिला जर काही तब्येत इश्यू आहे, तर सरकारने, गव्हर्नमेंटने, वन विभागाने तिच्या त्या गावामध्येच तिला जागा अवेलेबल करून तिची ट्रीटमेंट केली पाहिजे. कारण तिला डायरेक्टच दुसऱ्या वातावरणात नेऊन ती बरी होऊ शकणार नाही. कारण तिच्या जो मानसिक सेटलमेंट झालेलं तिचं, म्हणजे मानसिकतेने जी ती सेट झालेली, तिला माणसात राहण्याची सवय, सगळ्यांच्या प्रेमाची गरज असते, ती राहते तिला. कारण तिला ती सवय झालेली, सगळ्यांनी तिला प्रेम देणं, ह्या गोष्टीची तिला गरज झालेली. आणि जर अचानक तुम्ही जर तिला तिच्या गाव हे तिची एक फॅमिली होती, आणि तिथले म्हणजे गाव हे फॅमिली होती, गावातले लोक जी फॅमिली होती ती त्यांच्यातली सदस्य होती, आणि अचानक ती निघून गेली तिथून. तिलाही घरातल्या लोकांसोबत आपण बाजूला झालो, आणि माधुरी आपल्यापासून बाजूला चालली, हे पण गावकऱ्यांना किती त्रास होत असेल. अरे, सर्वच काही पैसा हा सर्वच गोष्टी नसतो ना. नातं आणि प्रेम आणि माणसाचं, जनावर असो किंवा माणसं असो, फिलिंग्स, ह्या गोष्टी सर्वांना आहेत. ह्या गोष्टी आपण जपल्या पाहिजे. काय करतात तिच्या नावावरती कमवून काय करणार आहे, तर किती कमवणार असं. मला तर एकच वाटतं, गावकऱ्यांकडं तिला पाठवलं गेलं पाहिजे. तिची ट्रीटमेंट असेल, काय असेल, तिच्या म्हणजे तिच्या आत्ताच्या वाढत्या वयाकडं जे लक्ष द्यायचं असेल ते तिच्या गावात राहून पण देऊ शकतो आहे आपण. सो माझी एकच इच्छा आहे की ती माधुरीला परत गावाकडे घेऊन येण्यात यावं, आणि त्यांच्या बाबतीत, गावकऱ्यांच्या आणि तिच्या बाबतीत चांगला विचार केला जावं. बस. धन्यवाद. थँक्यू.